फक्त मराठी. ईश्वर भक्तांनी ईश्वराच्या सगुण रूपात न अडकता निर्गुणाकडे वाटचाल करायला हवी. चला खुंटी मिळाली, ठेवून द्यावी. काय पैसे नाहीत? अहो, काय झालं? माझ्या तिजोरीतले पैसे तुम्ही घेतले? पैसे? मी नाही बाई, मी कशाला घेऊ पैसे? अहो पण मी ही खुंटी त्यात ठेवायला गेलो असता, तिथं पाहिलं माझे पैसे नाहीयेत. अहो ही खुंटी ही कुठून आली? ही ती स्वामींच्या पादुकाची आहे. पादुका जड होत्या, काढून घेतली. अहो एवढी चांदी कशाला स्वामींना? हे बघा, तुम्ही स्वामींच्या पादुकातली खुंटी काढून घेतलात ना, ते चांगलं नाही केलं. ते जाऊ द्या. हो मला एक सांगा, तुम्ही खरंच पैसे घेतलेत का काढून? आत्ताच सांगितलं ना नाही घेतले म्हणून. मग काय चोरी झाली का काय? आपल्या घरात चोरी नाही नाही शक्य नाही शक्य नाही. वामन, तू मद्यप्राशन केलास? हा, लाज नाही वाटत तुला? तर त्यात लाज काय वाटायची? तुम्ही जे करता तेच मी करतो. तुम्ही पण मद्य घेताच की? अरे मूर्खा, उलट उत्तर देतोस मला. माझ्या तिजोरीतले पैसे घेतलेस तू? हो हो हो, मीच घेतले ते पैसे. तुम्हाला मागितले होते तर तुम्ही नाही दिले. तुम्ही दिले असते तर नसते घेतले. अरे असले थेर करायला तुला पैसे पाहिजे होते. एवढे पैसे घेतलेस? कुठे आहेत ते पैसे? दे, कुठे आहेत ते पैसे? कुठे आहेत नाही, आहेत नाही. होते ते होते, संपले. मी जुगारात हरलो. तुला जुगाराचा नाद आहे? हो. हा, आता तेवढाच नाद फक्त तुम्हाला नाहीये, पण मला आहे. हो मला आहे. बघा, मी सरस आहे की नाही तुमच्यापेक्षा? हो हो, अहो शांत व्हा तुम्ही. हे बघा, तू शुद्धीत नाहीये. तुम्ही जरा शांत बघा. शांत बसा सांगते ना. वामन, तू आज चल, आज चल आधी. बघितलं ना काय झालं ते? तरी आपल्याला स्वामी सावध करत होते, सांगत होते मुलाला सांभाळा, पण नाही. तुम्ही लक्ष नाही दिलात. लक्ष द्यायला तुमच्याकडे वेळच नव्हता. तुम्ही आपले पैसे कमवण्याच्या मागे. काय करायचे ते पैसे कमवून? जर मुलगा असा वाया गेला तर? स्वामी मला म्हणाले होते, आम्ही सुद्धा तुझ्यासाठी तुझ्या घरी एक भेट ठेवलीये. पण ती भेट अशी असेल असं वाटलं नव्हतं मला. नाही नाही, मुलाचं हे रूप मला पाहायला मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. तो शुद्धीवर नाहीये, पण मला शुद्ध आली आहे. मला माझ्या चुकांची जाणीव झाली. नाही नाही, मी खुंटी काढायला नको होती. नाही, मी नव्हती काढायची ही खुंटी. हे बघा, तुम्ही स्वामींच्या पादुकांची खुंटी काढलात ना, ते अजिबात योग्य नाही केलं. अहो तुम्ही स्वतःहून नवस बोलला होतात. तुम्हाला कोणी बळजबरी केली नव्हती, आणि तो फेडतानाही तुम्ही हात आकडता घेतलात. अहो जो नवस करावा ना, तो मनोभावे पुरा करावा. तुम्ही हे चांगलं नाही केलं.
काय करायचं? हे बघ, तू ठरव काय करायचं ते. हा, तू ठरव. त्या ती खुंटीकडे मी ती स्वामींना नेऊन देते, त्यांच्या समोर नाक घासते. स्वामी, हे काय? स्वामी, तुम्हाला ज्या चांदीच्या पादुका अर्पण केल्या होत्या त्याची खुंटी, तिचा स्वीकार करावा. आधी पादुका, नंतर खुंटी. हा काय प्रकार आहे? स्वामी, यांनी त्यांची तुरुंगातून सुटका व्हावी म्हणून तुम्हाला चांदीच्या पादुका अर्पण करण्याचा नवस केला होता. पादुका अर्पण करते वेळी खुंटी द्यायची राहूनच गेली. राहून गेली की मुद्दाम काढून घेतली? स्वामी, यांच्याकडून चूक झाली, त्यांना माफ करा. खुंटी त्यांनी काढून घेतली, नवस त्यांनी केला, चूक त्यांनी केली. मग माफी तू का मागतेस? त्याला मागू देत माफी. स्वामी, असे कठोर होऊ नका, माफ करा. नाही, त्याला क्षमा नाही. जोपर्यंत त्याला पश्चाताप होत नाहीये, तो स्वतःहून माफी मागत नाहीये, तोपर्यंत त्याला क्षमा नाही. त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली आणि त्याचा त्यांना पश्चातापही झालाय. तेवढंच पुरेसं नाही. पश्चाताप झाला म्हणून चालायचं नाही. त्याचे डोळे अर्धवट उघडले, ते पूर्णपणे उघडायला हवेत. स्वामींना फसवण्याचे काय परिणाम असतात ते त्याला आता कळू दे. ये तू. वामन, बाळ कसला विचार करतोयस? काय हवंय का तुला? काही नकोय मला. जेवढं दिलत ना तेवढं पुरे आहे. चुकलंच माझं. अरे, मी तसं नव्हतं वागायला पाहिजे, पण काय करणार, रागाच्या भरात तुझ्यावर हात उचलला. पण एक गोष्ट, लहानपणापासून मी कधी तुला बोट तरी लावलंय का रे? हा, पण तुझं ते वागणं बरोबर नव्हतं. अरे, जुगार आणि मद्यप्राशन या वाईट गोष्टी आहेत. चांगल्या माणसांनी त्याच्यापासून 4 हात दूर राहावं. बाबा, सद्वर्तनाचे धडे तुम्ही मला देताय. मला जसं वाटेल तसंच मी वागणार आहे. तुम्ही तर गावाच्या सगळ्या भोळ्या बाबड्या लोकांना फसवलत, त्यांना लुबाडलत, आणि आता मीही तसंच करेन. अशा पद्धतीने मीही माझ्या डोळ्यांसमोर तुमचाच आदर्श ठेवलाय. अशा प्रकारे पैसा जास्त मिळतो आता मला कळलंय. मग मेहनत कशाला करायची? वामन, सावकार, तुम्हाला अटक करायला आलोय. अटक विरोधी सर्व पुरावे सापडलेत. हो, पण माझं ऐका तुम्ही. जे काय बोलायचं असेल ते जमादाराच्या कचेरीत येऊन बोला. हो तुम्ही, हो चला, साहेब, बोला हो, तुम्ही ऐका. हो, मला सोडावं यातून. हो साहेब, मला सोडावं. मागच्या वेळेसच मी तुम्हाला बजावलं होतं, पण तुम्ही काही माझं ऐकलं नाही. जे मी सांगितलं त्याच्या विरुद्धच केलं. तुमचे काळे धंदे तुम्ही बंद नाही केलेत. आता मात्र एक लक्षात ठेवा, त्यावेळेला पुरावा नव्हता, पण आता आमच्याकडे भक्कम पुरावा आहे. आता तुमची सुटका होणं शक्य आहे. हो 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 ओ, ओ, माझं ऐका. हो साहेब, ओ, पैसे देतो. कुठल्या तोंडाने मी स्वामीकडे जाऊ? हा, ते माझ्या शब्दावर कसा विश्वास ठेवणार? माझं आता काय होणार? मी स्वामींकडे कसं जाऊ? कुठल्या तोंडाने त्यांना साकडं घालू? स्वामी, अरे, तुझ्यासारख्या लबाड फसव्या बनेल माणसाला आम्ही कधीही माफ करणार नाही. तुला तुझ्या कर्माची फळं भोगावी लागतील. अरे, दुसऱ्याच्या जमिनी लुबाडताना, त्यांचे संसार मोडताना काही नाही वाटलं ना तुला? मग
भोग भोग, आता या कृत्याची फळं भोग. तुझं हे असंच होणार. या पंचसाहेब, हे बघा, ह्यात सगळ्या जमिनींची कागदपत्र आहेत आणि घराचीही आहेत. आता तुम्हाला तर माहिती आहे, बाबा तुरुंगात आहेत, त्यामुळे सगळ्या व्यवहारांसाठी मला हे सगळं माझ्या नावावर करून घेणं फार गरजेचं आहे. तेव्हा ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं होईल. धन्यवाद. वामन, तू हे काय चालवलंस? तुझं डोकं बिकं फिरलंय? अरे तू स्वतःच्याच माणसांची असा. हे बघा आई, बाबांना जेव्हा पैशांची गरज होती तेव्हा ते लोकांशी कसे वागले. आज मला पैशांची गरज आहे आणि मी तुमच्या पुढे हात पसरणार नाही. नाही, तू असं करू शकणार नाहीस. हे बघा आई, आज मला कुणीही अडवू शकणार नाही. वामन, स्वामी, स्वामी तुम्हीच काहीतरी करा. सिद्धी, तू कशाला इथे आलीस? अगं, बायांनी यायची जागा नाहीये ही. अहो, तसंच काही घडलं म्हणून इथे आले हो. आपल्या वामननं सगळं काही स्वतःच्या नावावर करून घेतलं. मला मिळालेली शिक्षा आहे. माझ्या कर्मानंच मला ही शिक्षा दिली. न्यायालयानं त्याची शिक्षा देण्याच्या आधीच मला ही शिक्षा मिळाली. आपल्या पोटच्या पोरानंच असा घात केला. आता मी काय करू? अहो, स्वामींनी आपल्यासाठी इतकं केलं, पण आपण त्याची जरा सुद्धा जाण नाही ठेवली. आपल्याला स्वामी सतत सांगत आले की मुलावर लक्ष ठेवा, लक्ष ठेवा, पण आपण त्या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं हो. आपण त्यांची कधी मनापासून आळवणी सुद्धा नाही केली. फक्त गरजेपुरतं त्यांना आठवत राहिलो आपण. स्वामींशिवाय आपल्याला दुसरं कोण आहे हो? हे बघा, तुम्हाला मनापासून पश्चाताप झालाय ना, मग घाबरू नका. स्वामी आपलं मन ओळखतात. स्वामींसमोर जायचं आता धीर नाहीये का माझ्याकडे? चला, न्यायालयात जायची वेळ झाली आहे. समाधार साहेब, आमची एक विनंती हो. न्यायालयात जाण्याच्या आधी आम्हाला स्वामींचं दर्शन घेऊ द्या. जमादार साहेब, त्यांची एवढी विनंती मान्य करा हो. ठीक आहे, जरा लवकर आवरा. स्वामी, तू आता का आलायस आमच्याकडे? आता कसली लालूच दाखवणार आहेस आम्हाला? स्वामी, चुकलो मी, मला माफ करा स्वामी. अरे आम्ही का तुला माफ करू? पैसा हेच तर सर्वस्व आहे तुझं, तो देव आहे तुझा. माझा पैसा, माझी संपत्ती सगळं माझ्यापासून संपलंय हो स्वामी. माझ्या मुलांनीच ते लुटलंय. आजवर तू लोकांना लुबाडत होतास, त्यांच्या जमिनी त्यांना फसवून गिळंकृत करत होतास. आता तुझा मुलगा तोच कित्ता गिरवतोय, तुझी गादी चालवतोय. आता का रडतोय? माझी संपत्तीच नाही तर माझा मुलगा सुद्धा माझ्या हाताबाहेर गेलाय. स्वामी, माझी चूक झाली हो. मला ना चांगला पती होता आलं, ना चांगला बाप. पण मला आता माझी चूक सुधारायची आहे. मला शिक्षा होऊ दे नका स्वामी. मला पश्चाताप होतोय स्वामी. परत जर मी चुकलो ना स्वामी, तर मला सरळ देहदंडाची शिक्षा द्या. पण यावेळी मला वाचवा स्वामी. माझ्या मुलालाही सुधरा स्वामी. त्याला ताळ्यावर आणा. तो चुकीच्या दिशेने जातोय स्वामी. तो जर या दिशेने गेला तर त्याचं आयुष्य बर्बाद होईल आणि मी हे सहन नाही करू शकणार स्वामी. अरे तू आमची चरणसेवा करायची म्हणून आम्हाला चांदीच्या पादुका अर्पण केल्या, पण त्यातली प्रेमाची, भक्तीची खुंटीच काढून घेतलीस तर काय उपयोग? तुला काय वाटलं आम्हाला हे दिसत नाही? त्या पायी तुला तुरुंगवासही झाला, पण आपण स्वतःच्या जोरावर तुरुंगातून सुटलो असं तू समजायला लागलास. आम्हाला हे सगळं कळत होत. भक्त चुकले तरी उदार अंतःकरणाने आम्ही त्यांना माफ करतो.
अरे पण फक्त पुन्हा पुन्हा ती चूक करायला लागले तर काय उपयोग? जा, आता आपल्या चुका सुधार. दुसऱ्यांची लुबाडणूक करणं, नाडणूक करणं, अडवणूक करणं सोडून दे. आमची निर्मळ मनानी भक्ती कर. तुझी सुटका होईल. हो स्वामी. तुझा वाया गेलेला मुलगाही ताळ्यावर येईल. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी, स्वामी, आमच्या मुलीचं राधेचं लग्न ठरलं. ही सगळी आपलीच कृपा. काय रे, नुसतं लग्न ठरलं एवढंच सांगतोयस? अरे तुझ्या अपेक्षेप्रमाणे लग्न ठरलंय ना. हुंडा न देता लग्न ठरलंय. स्वामी, आपण तर सर्व जाणता. आता कबूल केल्याप्रमाणे सहस्त्र भोजन घालावं म्हणतोय. आमचे आशीर्वाद आहेत. नवस पूर्ण कर, पण एक पथ्य पाळ. सदैव सावधगिरी बाळग.
उठा जागे व्हा. होत्याचं नव्हतं झालं. चोर आले, सामान पळवून पळून गेले. हा आता टाळा वाजवा, मृदुंग वाजवा, भजन करा. अहो आपले दागिने अगं, तुझे डोक्यात दागिने अहो आपलं सामान कुठं आहे? गाठोडं कुठं आहे? अहो कुठे गेलं? स्वामी स्वामी माझं सगळं सामान चोरीला गेलं. मुलीच्या लग्नासाठी दागिने बनवले होते, ते दागिने सुद्धा चोरांनी चोरून नेले स्वामी. आम्ही पाहिलं, पाहतोच आम्ही. चोर आले, ऐवज लुटून पळून गेले. स्वामी आपण हसता, त्यावेळेस सांगितलं असतं तर आम्ही त्यांना पकडलं असतं, पुढचा अनर्थ तरी टाळला असता. काय रे, तुम्ही झोपा काढा आणि आम्हाला दोष देतोय. मला काय पहारेकरी समजतोस काय तुझा? तरी मी तुला सावध केलं होतं, विसरलास? स्वामी चूक झाली माझी, पण आता काय करायचं? आता भजन करा, कीर्तन करा. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. मी नाही समजलो. नाही समजणार तू? प्रश्न विचारा, स्वतः काही करू नका. सगळी जबाबदारी स्वामींवर टाकली की आपण मोकळे. अरे तुला सांगितलं होतं ना सावध राहा म्हणून. आता करा पुनश्च हरिओम, करा पुन्हा सुरुवात. परमार्थात असं गाफील राहून चालत नाही. सदैव जागृत असावं लागतं. आता बघा, जे काय आलंय नशिबात ते सहन करा. मी तर चुकतच आलोय. तुम्ही आहात असं समजून आम्ही निर्धास राहिलो, तुम्हाला गृहीत धरलं. ही चुकीच झाली. माझ्या मुलीच्या लग्नासाठी जे दागिने जमा केले होते ते तरी सापडले पाहिजे. स्वामी काहीतरी मार्ग दाखवा स्वामी. चोरांचा शोध घ्या, म्हणजे दागिने परत मिळतील. आम्ही एवढंच सांगतो, तुमचं सामान 5 चोरांनी चोरून नेलंय. पण स्वामी आमचं सामान कसं सापडेल? ते आमच्या पोरांना विचारा, आमच्या पोरांना विचारा. तुमचं सामान सापडे, विचारा आमच्या पोरांना. बाबा, अहो तुम्ही रात्रभर जागे आहात, एवढे अस्वस्थ का आहात? अगं पोरी, आपलं एवढं मौल्यवान सामान चोरीला गेलं म्हटल्यावर डोळ्याला डोळा कसा लागणार? तुझ्या लग्नासाठी घडवलेले दागिनेही चोरीला गेले. तोंडचं पाणी पळालंय बघ. आधी हिचं लग्न ठरत नव्हतं, आता लग्न ठरलंय तर हा नवीन गुण. पण एवढ्या येरझाऱ्या घालून काही होणार आहे का? काही सुचत नाहीये काय करावं. बाबा, अहो येरझाऱ्या घालून पाय दुखू लागतील तुमचे. काही ठरवलंय का तुम्ही? आता आपण काय करायचं? आता आपल्या हातात आहे का ते? स्वामींनी घातलेलं कोडं सोडवणं. रात्रभर त्यांचा एक एक शब्द आठवण्याचा प्रयत्न करतोय, पण कितीही प्रयत्न केला तरी ते कोडं उलगडत नाहीये. काय करावं काही सुचत नाही. बाबा, स्वामी म्हणाले की त्यांच्या पोरांना कळवा. पण स्वामींची पोरं म्हणजे नक्की कोण असतील हो? ते लहान मुलांबद्दलच बोलले असतील का? पण ही लहान मुलं म्हणजे कोण? इथली, याच गावातली. हा, पण मला काय वाटतं, स्वामींसाठी लहान काय किंवा थोर काय, ते मोठ्यांना सुद्धा पोरं म्हणू शकतात. लहान मुलं किंवा मोठी माणसं, ती जी कोणी असतील ती याच गावातली तर असतील ना. आपण गावात शोधूयात ना. गावातल्या थोऱ्या मोठ्यांना याबद्दल काही माहिती आहे का तेही विचारूयात.
ही चांगली कल्पना आहे, पण आता वेळ दौडून चालणार नाही. चला त्या पोरांना शोधायला. गावातल्या इतक्या लोकांना विचारलं, लहान झाले, थोर झाले, सगळे झाले, पण स्वामी महाराजांची पोरं कोण हा प्रश्न अजून जिथल्या तिथंच आहे. हो ना, सगळं गाव पालथा घालून झाला, पण त्या चोरांबद्दल कुणाला काहीच माहिती नाहीये. चोरांबद्दलही माहित नाही आणि पोरांबद्दल काय करावं काही कळत नाही. विचार करा, स्वामींची पोरं म्हणजे कोण असतील? माझी पोरं असं म्हणालेत स्वामी. म्हणजे ते त्यांच्या प्रिय भक्तांबद्दल तर बोलत नसतील ना, कारण त्यांची पोरं म्हणजे त्यांचे प्रिय भक्तजनच. म्हणजे ते बाळप्पा आणि चोळप्पा तर नसतील ना? हा, ही शक्यता आहे. स्वामींची जवळचे भक्त म्हणजे बाळप्पा आणि चोळप्पा. त्यांनाच विचारूया. चला. चोळप्पा, अहो मी तुम्हालाच शोधत होतो. तुम्हाला काही पत्ता लागला का? नाही ना, खूप खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण काही कळलंच नाही. चोळप्पा, आता तुम्हीच आम्हाला मदत करा. स्वामींचे जवळचे भक्त म्हणजे तुम्ही आणि बाळप्पा. मग स्वामींची पोरं म्हणजे तुम्ही तर नव्हेत? अहो नाही नाही, ते आम्ही नाही. मग स्वामी कुणाबद्दल बोलत असतील? स्वामींची पोरं म्हणजे आपलं मन, चित्त हे चोर आहे. त्यांना काबूत ठेवण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते. मन आणि चित्त हे जर चोर असतील तर मनावर अंकुश ठेवण्यासाठी, त्याला असं भरकटू नकोस, गैर वागू नकोस हे सांगण्यासाठी काय करावं लागत असेल? आपण करतो त्याची टोचणी मनाला लागायला हवी, आपली चूक कळायला हवी. मग हे माणसाला कधी वाटू शकेल? आलं लक्षात. हे माणसाला तेव्हाच वाटू शकतं जेव्हा त्याचा विवेक जागृत असतो. चोळप्पा, काय बोलताय? आम्हाला तर काहीच कळत नाहीये. पण मला थोडंसं उलगडायला लागलंय. स्वामींच्या दृष्टीने विवेकाचं प्रतीक म्हणजे बसलगावचे कुलकर्णी श्री भगवान देशपांडे. म्हणजे स्वामींचं पोर तेच असणार. आपल्याला त्यांचीच भेट घ्यायला हवी. शाबास चोळप्पा, शाबास. बरोबर ओळखलंस तू. अरे उगाच नाही, तू आमचा लाडका शिष्य आहे. पण ही तर सुरुवात आहे. अजून बरीच मजल गाठायची आहे तुला. पाहूया या प्रकरणाच्या शेवटापर्यंत तू कसा पोहोचतोयस ते. चोळप्पा, अहो बऱ्याच दिवसांनी येणं केलं तुम्ही. मला सांगा, तुमच्या येण्याचं काही खास प्रयोजन? प्रथम तुमची यांच्याशी ओळख करून देतो. हे महारुद्रराव. नमस्कार. देशपांडे, माझं भवितव्य आता तुमच्याच हातात आहे. तुम्हीच मला मदत करू शकता. हो हो, करू की मदत. अहो काय लागेल ती मदत करू. पण काय झालं, कशासाठी मदत हवी आहे ते तरी सांगा. माझ्या दागिन्यांची चोरी झाली आहे आणि त्या चोरांना पकडण्यासाठी तुम्हीच मला मदत करू शकता. महारुद्रराव, मी सांगतो.
स्वामी आमचं सामान कसं सापडेल? ते आमच्या पोरांना विचारा. हो पण मी कशी काय मदत करू शकतो या? अहो ते तर आम्हालाही माहित नाही, पण स्वामीजी म्हणाले माझ्या पोरांकडे जा, म्हणजे तुझं लुटलं गेलेलं सामान परत मिळेल. अहो पण मीच त्या पोरांपैकी एक. हे कशावरून ओळखलं तुम्ही? ते मलाही माहित नाही. आपण ते चोळप्पांनी ताडलं. कसं ते चोळप्पाच सांगतील तुम्हाला. स्वामी म्हणाले होते, मन आणि चित्त हे जर चोर असतील तर त्यांना काबूत ठेवण्यासाठी 2 गोष्टींची गरज असते. त्यातली एक गोष्ट म्हणजे विवेक, हे लक्षात आलं माझ्या. आणि संपूर्ण पंचक्रोशीत तुमच्या इतका विवेकी माणूस दुसरा कुठलाही नाही. त्यामुळे स्वामी तुम्हाला उद्देशूनच बोलत असणार असा तर्क केला मी. म्हणजे स्वामींनी बहुमानच केला की माझा. धन्य झालो मी आज. स्वामींनी मला त्यांचा पोर म्हटलं. बरं आता काही काळजी करू नका. मी करीन मदत तुम्हाला. अहो मी या गावचाच नाही, या पंचक्रोशीचा कुलकर्णी आहे. मी तुम्हाला नक्कीच मदत करीन. पण हे माझ्या एकट्याचं काम नाही. ते तर झालंच, कारण स्वामी 2 पोरं असं म्हणाले. मन आणि चित्त काबूत ठेवायचं असेल तर 2 गोष्टींची आवश्यकता असते. 2 गोष्टी म्हणजे 2 पोरं. म्हणजे एका पोराचा शोध आधी घ्यावा लागेल, मगच सगळा उलगडा होईल. शाबास, कोड्याचं एक उत्तर शोधून काढलं, एक पाऊल पुढे टाकलं. नमस्कार स्वामी. हे काय, तुम्ही दोघी चालात? महारुद्र कुठे? स्वामी, आम्ही चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी आम्ही गावभर फिरून आलो. तुमची पोरं कुठे आहेत याचा शोध घेण्याचाही आम्ही प्रयत्न केला. त्यासाठी सोळप्पांनीही आम्हाला मदत केली. त्यांनी जो तर्क केला त्या अनुषंगाने शोध घेण्यासाठी ते सोळप्पांबरोबर गेलेले आहेत. स्वामी, त्यांना यश मिळेल ना? यश मिळणं न मिळणं सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून आहे. हलगर्जीपणा करून स्वतःचं नुकसान करून घेतलं. आता डोक्याला कामाला लाव म्हणाव. यालाच शोधून देत चोरांना आता. चोळप्पा, काही लक्षात येते का? म्हणजे स्वामीजीचा दुसरा पोर कोण असावं? विचार तर सुरूच आहे. जरा लवकर लक्षात आलं तर बरं होईल. नाही म्हणजे जरा नेटानं विचार करा. हो. अहो महारुद्रराव, किती उतावळे होताय तुम्ही. थोडा धीर धरा. अहो कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा म्हटल्यावर वेळ लागणारच ना. हो पण ते चोर सापडण्यावरच माझं भवितव्य अवलंबून. ते चोर सापडले तर ते दागिने सापडतील, आणि ते दागिने सापडले तर माझ्या राधाचं लग्न होईल. म्हणून मी उतावळ झालो. अहो तुमची मनस्थिती समजू शकतो, पण स्वामी म्हणतात, अहो प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. अगदी खरं आहे ते. अहो जोपर्यंत आपलं मन स्थिर होत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही गोष्टीचा योग्य दिशेने विचार करू शकत नाही. त्यामुळे आता तुम्ही गडबड करू नका, शांत राहा. स्वामींच्या दुसऱ्या पोराचा शोध घ्यायचा विचार आपण तिघे मिळून करूया. बरोबर आहे तुमचं म्हणणं. तुम्ही तर विवेकाचं मूर्तिमंत प्रतीक आहात. या कामात आपल्याला देशपांडेंची मदत होणार हे तर नक्की. कशी? हो होईल ना. देशपांडे, तुम्ही आठवा. तुम्हाला या चोरांविषयी कुणाकडून माहिती मिळू शकते का? छे हो. अहो माझा आणि चोरांचा काय संबंध? म्हणजे मला त्याबद्दल काही कल्पना नाहीये. नाही म्हणजे देशपांडे तर आहेतच, पण मला वाटतं कुणीतरी अशी व्यक्ती आहे जी आपल्याला त्या चोरांपर्यंत पोहोचवेल. ती कशी? आपण तर इथवरच येऊन अडकलो होतो. पुढे जायचं कसं? स्वामींच्या आधारात. जिथं आणि जेव्हा आपली बुद्धी काम करेनाशी होते तिथे स्वामींना शरण जायचं.
तेच आपल्याला योग्य दिशा दाखवते. चला मग आता स्वामींकडेच जाऊया. चला. देशपांड्या, तू इथं कसा आलास? स्वामी आम्हीच त्यांना शोधून काढलं. स्वामी, आपण सांगितलेल्या 2 पोरांपैकी एक पोर म्हणजे देशपांडे. हो ना? स्वामी, तुम्ही मला आपलं पोर मानलं असं म्हणालात तुम्ही. धन्य झालं स्वामी, धन्य झालं. सोडप्पा, आपलं ते चोळ्या, थोडं अडलं. स्वामी, अहो आमच्या बुद्धीच्या मर्यादा आड आल्या आणि असं काही झालं की तुमच्याकडेच धाव घ्यावी लागते. पुढे कसं जायचं तेच कळत नाही. विवेकाला कशाची जोड आवश्यक असते ते शोधा. प्रश्नाचं उत्तर त्यात दडलेलं आहे. स्वामींच्या दुसऱ्या पोराचा शोध घ्यायला निघालोय तर आपण, पण अजूनही अंधारात चाच पडतो. विवेकासोबत काय असणं आवश्यक आहे बरं? वा मित्रा, फार छान गोष्ट सांगितलीस तू. आता तात्पर्यही सांग. या गोष्टीचं तात्पर्य असं की विवेकाला बुद्धीची जोड मिळायला पाहिजे. तशी मिळाली की कुठल्याही संकटातून मार्ग काढणं सोपं आहे. सापडलं, उत्तर सापडलं. स्वामी, स्वामी आपली लीला अगाध आहे. सापडलं? तुम्हाला खरंच उत्तर सापडलं? अहो पण कसं? अहो त्या माणसांचं बोलणं ऐकलं ना त्यावरूनच. ही सगळी स्वामींचीच रचना आहे. तेच कोडं घालतात आणि तेच उत्तरही समोर ठेवतात. आपण फक्त आपले डोळे आणि कान उघडे ठेवून वावरणं आवश्यक आहे, इतकंच. यांच्या बोलण्याचा म्हणजे मी काही समजलो नाही. अहो ते तर त्यांच्या गोष्टीच्या तात्पर्याबद्दल बोलत होते. त्याचा आपल्या प्रश्नाशी काय संबंध आहे? अहो तेच तात्पर्य हे आपलं उत्तर आहे. तो माणूस काय म्हणाला? समस्येतून मार्ग काढायचा असेल तर नुसता विवेक असून उपयोगाचा नाही, तर त्याबरोबरच बुद्धी म्हणजे हुशारी असायला हवी. थोडक्यात आता आपल्याला अशी व्यक्ती शोधायची आहे जिच्यामध्ये शक्ती आणि युक्ती दोहोंचा संगम असेल. स्वामी हो, वा वा वा, मानलं तुम्हाला. एवढी साधी गोष्ट पण माझ्या लक्षात नव्हती आली. पण आता मुख्य मुद्दा असा की बुद्धी आणि शक्ती या दोन्हीचा संगम असणारी व्यक्ती शोधणं. तिला कुठे शोधणार? शोधायची गरज नाही. अशी एक व्यक्ती मला ठाऊक आहे. कोण? अहो आमच्या गावचे पाटील. माझे चांगले मित्र आहेत. ते बुद्धिमान आहेत, शिवाय सत्तेची ताकद आहे त्यांच्याकडे. त्यांच्याकडे सगळे खटले चोरांचेच असतात. त्यांची या कामात आपल्याला नक्कीच मदत होईल. आपण लागलीच त्यांच्याकडे जाऊया. आता वेळ दौडायला नको. आपण त्यांच्याकडे बसलगावला जाऊया. चला चल.